मग ह्या शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल का करत नाही आपण? तुमचा शिक्षण अधिकारी झोपलाय का? मी तेच विचारतोय, फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे का? प्रश्न आल्यावर तुम्ही सांगणार, तुम्ही यादी द्या. तर हे विद्यार्थ्याची पालकाची फसवणूक झाली आहे. आता असं उत्तर द्या की प्रश्न विचारता आला नाही पाहिजे. आणि तरी देखील काही शाळा जुमानत नाही. फौजदारी गुन्हा आहे म्हणजे शिक्षण आमचे मंत्री महोदय म्हणतात का तुम्ही तक्रारी करा. ह्या तक्रारी झालेल्या आहेत आणि तक्रारी झाल्यानंतर फौजदारी काय झाली, फसवणूक काय झाली, तर हे विद्यार्थ्याची पालकाची फसवणूक झाली आहे. हा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यानं याची तक्रारच तुम्ही जर दिली. काय म्हणतंय तक्रार काय आहे का? सभापती महोदय 3,744 रुपये इत्यात 8वीच्या पुस्तकांसाठी 9,881 रुपये घेतले. म्हणजे फसवणूक झाली का नाही झाली? हा फौजदारी गुन्हा आहे सभापती महोदय. मग ह्या शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल का करत नाही आपण? आम्हाला तक्रारी का मागताय? तुमचा शिक्षण अधिकारी झोपलाय का? तो काय पाहत नाही का? हे तुम्ही एक सांगा, ह्या ज्या खाजगी शाळा आहेत CBSE पॅटर्नच्या, सभापती महोदय आमच्या या सगळ्या मुंबईच्या भोवताल 2.5-3 लाख रुपये फी घेतो वर्षाची. प्रश्न विचारा. मी तेच विचारतोय, फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, सभापती महोदय, का आपला शासन निर्णय आहे का एखादी फी वाढवताना ते 3 वर्षानंतर वाढवली पाहिजे? पालक समितीच्या समोर तो विषय ठेवला पाहिजे आणि पालक समितीनं जर त्याला स्वीकारलं तर मग ते वाढली पाहिजे. असं कुठलीही शाळा करत नाही. मग याच्यासाठी जिल्ह्यातल्या 3 तरी शाळा आपण तपासून त्याचा अहवाल आपल्या पुढच्या अधिवेशनात आमच्या समोर ठेवावा. मंत्री महोदय. सभापती महोदय, आता असं उत्तर द्या की प्रश्न विचारता आला नाही पाहिजे. एक माझ्या आधी शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून माझे मोठे बंधू बच्चूभाऊ कडूच कार्यरत त्या ठिकाणी होते. जर त्यावेळेस अशा उपाययोजना झाल्या असता कुठल्याही शाळेनं अशा पद्धतीची ह्या ठिकाणी कार्यवाही झाली नसती. चतुर्वेदीची शाळा आहे, सगळ्याचे नाव दाखवतो आणि सगळी माहिती तुमच्या समोर देतोय. आता मला उत्तर द्या. तुम्ही जी ऍक्शन, मंत्री महोदयाचा सांगण्याचा उद्देश आहे, तुम्ही जी ऍक्शन केली त्या पार्श्वभूमीवर आता ते ऍक्शन करणार आहे. नाही, आपण केली आहे, बरोबर आहे. आणि तरी देखील काही शाळा जुमानत नाही. आम्हाला असं वाटलं तेव्हापासून सर्व ठिकाणी रेग्युलराईज झालं असं, म्हणूनच मी म्हटलं की अजूनही आपल्या इथे बच्चूभाऊ जवळजवळ आपण सर्वजण जाणतो 1,07,000 शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहे. जर का काही शाळांमध्ये असे प्रघात, आम्ही फक्त एवढंच म्हटलं की आपल्या लक्षात काही स्पेसिफिक शाळा असतील तर त्याची यादी द्या. याचा अर्थ तुम्हाला कामी लावलं असा होत नाही. काही तुमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे तक्रारी येतात, त्या यादी देखील आमच्याकडे द्या. आणि मी ऑलरेडी त्या ठिकाणी सांगितलं, भाई यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला त्या उपसंचालक कार्यालयामध्ये जे सहाय्यक संचालक आहे त्यांच्या अंतर्गत त्याला नोडल ऑफिसर नेमून अशा शाळांवर त्या ठिकाणी निगराणी ठेवणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि ज्या फ्रेममध्ये आपण कारवाई केली, आपण 8 शाळांवर केली, आता जेवढ्या शाळा अशा चुकीच्या कारवाई करेल त्याच पद्धतीची कारवाई इतर शाळांवर करणार. शिवाजीराव गर्जे. सभापती महोदय 1 मिनिट. मंत्र्यांच्या उत्तरावर सभापती दरेकर साहेब, मगाचपासून सभापती महोदय बोलतायत की तुम्ही यादी द्या, तुम्ही हे पाठवा. कुणाची तक्रार आहे? सिस्टीम काय करते तुमची? तुम्ही आमच्याकडे याद्या मागणार, मग तुम्ही तुमच्याकडे प्रश्न कशाला उपस्थित करायचे? तर ही सिस्टीम बदलायला पाहिजे सभापती महोदय. प्रश्न आल्यावर तुम्ही सांगणार, तुम्ही यादी द्या, तुमच्याकडे तक्रार आले काय? मग तुमची यंत्रणा डिपार्टमेंट काय करताय? लाखो रुपयाचा पगार आहे शिक्षण अधिकारी सगळे घेतात, नको ते त्या ठिकाणच्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. त्यामुळे सभापती महोदय अशी परत उत्तर आली नाही पाहिजेत. आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही शासन म्हणून करायला पाहिजे. आपण पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.